नमस्कार मंडळी, हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण महाराष्ट्रीयन थाळी बघणार आहोत, म्हणजे आपली पुरणपोळी. चला तर मग स्टार्ट करूयात. त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतलं आहे. पाणीला उकळी येऊन दिली आहे. त्यानंतर हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून तेल लावून त्या गरम पाण्यात टाकली आहे. डाळीला जर तेल लावून टाकलं ना तर डाळ खूप पटकन शिजते. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे. कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. आपली डाळ शिजत तर आपण पीठ मळून घेऊयात. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ, थोडीशी हळद टाकून पीठ असं मऊसूद मळून घेऊयात. अशा प्रकारे आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे. आपलं पीठ व्यवस्थित मळलं ना तर मग पोळी आपली फुटत नाही, पोळी व्यवस्थित येते. आता आपली डाळ शिजून तयार आहे. त्यातलं आपण पाणी काढूयात आमटीसाठी. आमटीचा स्पेशल व्हिडिओ येईल आपला. नंतर डाळ अशी मोकळी करून थंड करून घ्यायची. डाळ थंड झाली की गॅसवर मी आता कढई ठेवली आहे. त्याच्यामुळे थंड झालेली डाळ टाकत आहोत आपण. मी साखरेची पुरणपोळी करते, कारण की आम्हाला सगळ्यांना साखरेचीच पुरणपोळी आवडते. आता त्याच्यामध्ये साखर टाकली आहे. आपल्या डाळीच्या हिशोबाने साखर टाका, म्हणजे कोणी खूप गोड खातं, कोणी कमी खातं, त्या अंदाजाने. अशा प्रकारे आपलं मस्त असं पुरण आपण शिजवून घेत आहोत. अशा प्रकारे आपलं पुरण शिजून तयार आहे. आता आपण ते पुरणच्या चाळणीमध्ये टाकून मस्त असं बारीक करून घेत आहोत. अशा प्रकारे आपलं सर्व पुरण बारीक करून झालेलं आहे. आता आपण पोळ्या लाटायला चालू करूयात. त्यासाठी आपण मळलेली जे पीठ आहे त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेतलं. त्यानंतर छोटासा असा पिठाचा गोळा घेतला आहे. थोडंसं पीठ लावून घेतलं त्या गोळ्याला आणि अशी हाताने वाटी बनवून घेतली आहे. त्यामध्ये आता आपण पुरण भरणार आहोत. पुरण जास्त पण नका भरू, जेवढं त्या वाटीमध्ये मावेल तेवढंच पुरण भरा, नाही तर मग पोळी आपली फुटते आणि पुरण पोळपाटला चिटकून जातं. अशा प्रकारे आपण पूर्ण पुरण भरून गोल असा उंडा करून घेतला आणि तो पिठामध्ये थोडंसं पीठ लावून असं हाताने जसं भाकरीला करतो तसं करायचं, म्हणजे सर्व पुरण आपलं आहे ना सगळीकडे मस्त पसरेल. आणि असे मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची सर्व साईडनं. पुरणपोळीला आपल्या चपातीसारखं जोर लावून नाही लाटायचं. बघा किती छान पुरणपोळी झाली आहे माझी, आणि थोडीशी सुद्धा फुटली नाही आहे, ती एकदम मस्त तयार झालेली आहे. आता आपला तवा गरम करायला ठेवला होता आपण. तवा गरम झाला आहे. तव्याला मस्त असं तेल लावून घेऊ. तुम्ही तूपही लावू शकता. त्याच्यावर अशी आपण पुरणपोळी टाकली आहे तव्यावर. तुम्हाला माझा हा पुरणपोळीचा व्हिडिओ कसा वाटतो हा नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी दोन्ही साईडनं मस्त पुरणपोळी आपण भाजून घ्यायची आहे.
बघा किती मस्त टम्म फुगली पुरणपोळी आपली, किती मस्त झाली, जरासुद्धा फुटली नाही आहे ती.